प्रिय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अमर हजारे. आज रामसेजमधून मी आपल्याशी संवाद करतो आहे. मित्र हो, रामसेज किल्ला म्हणजे अजिंक्य किल्ला. छत्रपती शिवरायांच्या पाश्चात संभाजी महाराजांनी या स्वराज्याची धुरा आपल्या हाती घेतली आणि हाती घेतल्याच्या नंतर औरंगजेबाला वाटलं की स्वराज्याला दुसरा धर्मवीर मिळाला आहे, स्वराज्य रक्षक मिळाला आहे आणि तो आपल्या बुऱ्हाणपूरचा नाश करतोय, औरंगाबाद संपवतोय. याचा अर्थ स्वराज्याच्या दुसऱ्या धन्याला आता संपवलं पाहिजे. आणि याच न्यायानं औरंगजेब निघाला. त्याने औरंगाबादेमध्ये छावणी टाकली आणि आपला जो विश्वासू सरदार आहे शहाबूद खान, त्या शहाबुद्दीनला याला सांगितलं की जा आणि रामशेज जिंकून आणा. कारण दिंडोरी जवळचा हा किल्ला, दिंडोरी तालुक्यातला नाशिकजवळ अगदी 14 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला, आणि हा किल्ला जिंकून मला घेऊन ये असा निरोप त्याने पाठवला. हजारो सैनिकासह शहाबुद्दीन इथे आला. 1 दिवस 2 दिवस साधारण 3 महिने लढला, पण मिळालं काहीच नाही. आणि मग शेवटी पत्र आलं, तू मागे तू काय कामाचा नाहीस. त्यांच्यासोबत दुसरा विश्वासू आणि अतिशय तडफदार चांगला सरदार जो होता तो म्हणजे फतेखान. फतेखानाला आता औरंगजेबाने आदेश दिला आहे की आपण रामसेजला सर करा, रामसेज किल्ला जिंकून घेऊन या. होय, आता रामसेजवरती आपला झेंडा हा उभारला गेला पाहिजे आणि विजयाची गुढी तिथूनच ठरलं. आणि फतेखान निघाला, 30,000चे सैनिक घेतलं आणि सोबत येऊन तो रामसेजच्या जवळ आला. रामसेजला त्याने वेढा टाकला. अनेक दिवस खिंड लढवली, लढला, परंतु मराठ्यांपुढे फतेखानाला कधीच यश आलं नाही. यातली सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी की तो तोफा डागायचा, जवळ यायचा आणि डोकं फोडून घ्यायचा. अशीच काय ती पद्धत. शेवटी हारत गेला. नेहमी लढता संपत गेला. अनेक मावळे त्याचे, अनेक सैनिक त्याचे कामी आले. मावळ्यांनी त्यांची लढाईची शिकस्त केली आणि आपला एकही माणूस न गमावता रामसेजवरती 600 माणसांनी, कोणी 300 सांगतं, कोणी 600 सांगतं, परंतु रामसेजवरती 300 ते 600 सैनिकांनी, 600 मावळ्यांनी हा रामसेज अजिंक्य ठेवला. नंतर तोफांचा मारा सुरू आहे, किल्ला जिंकायचा आहे, ही आतूनची तीव्र इच्छा आहे. आणि अशा वेळी त्याने काय केलं आहे तर पुन्हा एकदा रामसेजवरती तोफा डागायला सुरुवात केली आहे. तोफांचा मारा सुरू झाला आहे, पण सकाळी बघतो तर काय, अरे तोफ बुरुज ढासळलेलं. सकाळी तर पुन्हा जसंचं तसं उभा. मराठ्यांनी एका रात्रीत उभं तरी कसं केलं. आणि त्याच्या मनात एक शंका आली की रामसेजवरती नक्कीच ह्या मराठ्यांना काहीतरी भुताटकी येते किंवा त्यांना काहीतरी जादूटोणा येतो. आणि मग त्यांनी एक शिकस्त केली आहे की माणसाला बोलवलं, तो चांगला जादूटोणा करायचा. आणि अशा व्यक्तीला बोलून घेतलं आणि सांगितलं, एक काम करा, या मराठ्यांच्या विरोधात चांगली भुताटकी कशी उतरवता येईल हे बघा. त्याने सांगितलं, मी भूतं नाचवलेत, मराठी काय चीज आहे. आणि ठरलं. तो निघाला. त्याने सांगितलं, मला एक सोन्याचा नाग बनवून द्या. दिला सोन्याचा नाग बनवून. त्याच्या पाठीमागे जादूटोणा करणारा जो होता त्याच्या पाठीमागे अनेक सैनिक त्याचे चालू लागले आणि चालत रामसेजच्या जवळ आले. जवळ आल्याबरोबर मराठ्यांच्या गोफणीतून एक असा दगड आला, तो त्या जादूटोणा करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात पडला. त्याचा नाग एकीकडे, जादूटोणा करणारा एकीकडे आणि त्या मुघलांचं सैन्य हे एकीकडे. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा इतिहास आहे. आणि म्हणून फतेखानाची फते झालीच नाही. शेवटी तो एक दिवस विचार करत बसायचा की आपण लढलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे. आणि त्याने ठरवलं की दरवाजाच्या मुख्य दिशेला गडावरती मारा करायचा, तोफा फिरवायच्या, रोज तोफा डागायच्या आणि दुसऱ्या बाजूनी गडावरती शिकस्त करायची, गड जिंकायचा. आज मात्र रामसेज सर करणार या आशेनं तो इतका उतावळा झाला आणि रात्रभर तोफाचा कडकडाट, तोफा एक तोफ तो डागत गेला. दुसऱ्या बाजूने मात्र त्याने ठरवल्याप्रमाणे त्याचे काही 300 सैनिक हे रामसेजवरती चढायला आले. आणि रामसेजवरती चढता वरती आल्यानंतर मावळ्याने त्यांना बघितल्याबरोबर गोफणीतून पुन्हा दगड सुरू झाले. एक दगडाने एक माणूस टिपायला सुरुवात केली आणि तसे सगळेजण खाली. किल्लेदार हुशार होता. त्याच्या लक्षात आलं, ज्या अर्थी एका बाजूने तोफांचा मार सुरू आहे त्या अर्थी दुसऱ्या बाजूनी काहीतरी गंमत आहे. त्या किल्लेदाराचं नाव होतं रामजी पवार. तसं किल्लेदारांच्या बाबतीत अनेक संभ्रम आहेत, परंतु रामजी पवारांनी रामसेज अजिंक्य ठेवला. हीच आपली खरी भूमिका आहे. हेच आपल्या इतिहासाने आजपर्यंत आपल्याला सांगितलं आहे. यामधला सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका काय असेल ना, तर फतेखानाने अनेक क्लुप्त्या केल्या. त्यातली एक क्लुप्ती अशी की त्यांनी याच ठिकाणी लाकडी एक दुसरा किल्ला उभा केला समोर. आणि त्या लाकडी किल्ल्यावरून आज आपण रामसेज अजिंक्य करण्यासाठी समोर त्याला तोफगोळे
डागायचे असं त्याने ठरवलं. वरती तोफाही पोचवल्या आणि दुसऱ्या दिवशी तोफांना बत्ती द्यायची असं ठरलं. मुहूर्तही निघाला. ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं. फतेह खान आरामात झोपला होता की उद्या येणार, लाकडी दमदम्यावरून तोफखाना हा डागल्या जाणार आणि रामसेज आम्ही जिंकणार. या भावनेनं तो त्या दिवशी झोपे गेला आणि रात्रीचा आवाज आला, हर हर महादेव. एकच किंचाळ्या उठल्या आणि प्रत्येकाच्या मुखातून आवाज होता, गणिम गणिम गणिम, भागो 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 भागो. सगळी भागदौड सुरू झाली. छावणी विस्कळीत झाली. काय झालं कोणास ठाऊक, काय कळत नव्हतं. आणि तो विचारायला लागला, अरे झालं तरी काय? हुजूर मराठे आहेत. मग कुछ नाही, आले, एकच कापाकापी केली आणि निघून गेले. ठीक आहे, सुबह तक देर करेंगे, वाट बघूया. आणि त्याने ठरवलं. तो सकाळची वाट बघत होता. सकाळीच किल्ला सर करायचा आहे, सकाळीच तोफा डागायचात, सगळं ठरलेलं. आणि काही काळ गेला. सकाळ उजाडली. उजाडल्याबरोबर त्यानं सांगितलं, जावा तोफाला बत्ती द्या. ठरल्याप्रमाणे सगळं काही होत होतं. तोफेमध्ये दारू भरली गेली. आता बत्ती देणार. इतक्यात गडावरूनच आवाज आला, धुडूम धम. आणि लाकडी जी दमदम उभी केली होती एका मिनिटात ती नष्ट झाली आणि सगळे 600 माणसं खाली आदळली. रामसेज अजिंक्यच राहिला. रामसेज 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, सलग 6.5 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये अजिंक्य केला गेला. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण अशा शिवतीर्थांवरती येऊ, असं आपण दुर्गेवरती येऊ, आपल्या गडकिल्ल्यांवरती येऊ, गडकोटांवरती येऊ, इथून एक विश्वास घेऊन जाऊया, इथून एक नेतृत्व घेऊन जाऊया. इथं आपल्या छत्रपतींच्या विचारांचं, नेतृत्वांचं गुण याच मातीत रुजलेलं आहे. त्यांना सोबत घेऊन जाऊया. इतकंच. जय शिवराय.